नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. नायगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा संपन्न. मराठा आरक्षणासाठी वाई ते पंढरपूर सायकल यात्रा. आणि इंदापुरात लागले छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. आता बातम्या सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील बैल बाजार येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी, धर्माबाद, नायगाव, मुखेड, बिलोली आदी तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला वर्गही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. नायगाव नगरीतला उसळलेला जनसमुदाय हा राज्याला दिसला पाहिजे, तेच आपल्याला दाखवणार आहे. तेवढी काळजी घ्या. कोणीही मीडियाला पाठीमागून त्रास द्यायचा नाही, कारण तेच आपलं विराट रूप दाखवणार आहे त्या राज्यात. थोडं समजून घ्यायचं. मराठ्यांनी आरक्षणासाठी प्रचंड एकजूट दाखवली. आपणही कमी नाही. नायगाव ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या झालेल्या सभापैकी हाही कमी नाही. आपण आज सिद्ध करून दिलं. आज विराट संख्येनं आपण जमला, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि समाज आपलं कधी ऋण विसरणार नाही. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. भावानं, आपल्याला ही लढाई जिंकायची. नुसता आरडाओरडा आणि गोंधळ करून आपल्याला ही लढाई आता अपयशी होऊ द्यायची नाही. आपल्या आया बहिणीनं, आपल्या माता माऊलीनं, आपल्या मायबापानं रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपल्याला शिकवलंय. आता आरडा आणि गोंधळ करून आपल्याला ही लढाई हरू द्यायची नाही. आपल्या माता माऊलीनं याच आरक्षणासाठी रक्त सांडलंय. आपल्या बांधवांना आपल्यासाठी बलिदान दिलं, आत्महत्या केल्या. त्यांच्या कंपाळी, त्यांच्या मंडळीच्या कंपाळी कुंकू होतं, ते माता माऊलीचं कुंकू आपल्या मराठा आरक्षणासाठी पुसलं. याचं भान राहू द्या. आपलं सगळ्यांचं ध्येय आरक्षण. आणि 70 वर्ष आपल्या लेकरांना या आरक्षणाची वाट बघितली. भावा हो, थोडा त्रास होईल आपल्याला केसेच, होऊ द्या. आपण जर खचलोत, घाबरलो तर उद्या जातीचं वाटलं होईल. मधी बसू. आपल्या 1000-2000 त्रास होईल, तर 6 कोटी लेकरांचं कल्याण होईल. आपल्या नाविलाज आहे आपल्या पुढे. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, गुन्हे 100% मागं होणार, पण याला जोडून सुद्धा सांगितलं. उद्या इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला ओबीसीचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे. याची संपूर्ण तयारी झाली असून इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणार असून या सभेकडे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे बॅनर लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेली 75 वर्ष ज्या ओबीसी आमचा झोपलेला होता, हा 376 जातीतला ओबीसी आपापला परपंच, आपापलं पोट, आपापला धंदा, बायका, पोरं ह्याच्यातनं बाहेर कधी निघतच नव्हता. पण ज्या वेळेला ह्या जरंगेच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची आंदोलन सुरू झाली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी असं जी चालू केलं की बाबा ओबीसीतलं आरक्षण मराठा समाजाला असं सगळ्यात असलं पाहिजे आणि सरकार कसं नाही देत ते आम्ही बघून घेतो. ही जी धमकीची भाषा सुरू झाली, गोरगरिबांवर अत्याचार झालं. काय बीडला बघा तुम्ही, आमदाराची घरं जाळली गेली. आमच्या एक राऊत म्हणून आहेत, ॲडव्होकेट राऊत, त्यांचं 4.5 कोटीचं हॉटेल पिटून दिलं. त्या माऱ्यासारख्या ठिकाणी न्हावी समाजाच्या मुलाला, त्यांच्या कुटुंबाला, बायका पोरांना मतदान का दिलं नाही म्हणून त्याला घरी जाऊन त्याला मारहाण केली. परवा पंढरपूरला एक क्षीरसागर म्हणून अपंग मुलगा होता माळी समाजाचा, त्यावेळेला त्या मराठा समाजाच्या मेळाव्यामध्ये जळती शासनाची अंत्ययात्रा काढत असताना त्या अपंग मुलाला त्याला मारहाण केली, त्या जळत्या अंत्ययात्रेवर ढकललं. त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं की याला ही
भयानक परिस्थिती झाली. ओबीसीच्या लोकांना मारहाण करायला लागली. त्या मुलांनी आत्महत्या केली का त्यांनी मारलं. आम्ही गृहमंत्र्याला सुद्धा पत्र दिलं की बाबा त्यांनी त्या आत्महत्या दाखवतात, पण आमचं म्हणणं की बाबा त्या लोकांनी त्याला मारलं, त्याची चौकशी झाली पाहिजे. ह्याच्या माध्यमातून भुजबळ साहेबांच्या 2 सभा झाल्या. 2 सभा होत असताना लाखो लोकांचा जनसमुदाय ते ओबीसी त्या ठिकाणी गोळा झाला. आज या ठिकाणी सभा होत असताना आम्ही 4 जिल्ह्यात फिरलो. महाराष्ट्रातले लोक येणार आहेत, आमचा तालुका सगळा फिरलो, पण आम्हाला असं कधीच बसलं नाही की बाबा पहिल्यांदाच आम्ही बघितलं की ओबीसीची इतके लोक गोळा होत्यात की बैठकीला, म्हणजे घरगुती बैठक असली तर 500 लोक एका वाड्या वस्ती गोळा होत असतील. तर आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा 376 जातीतला ओबीसी हा 100% कमीत कमी 100-150 आमदार निवडून आणू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा ओबीसीचा आमचा नेता आदरणीय भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय ह्या महाराष्ट्राला सुद्धा आणि ह्या ओबीसीच्या 376 लोकांना जातीतल्या लोकांना त्याचा न्याय मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पक्ष ओबीसीला घेतल्याशिवाय सरकार स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेबाचं नाव ही 1 नंबरला असल्याशिवाय राहणार नाही. हनुमंत सीताराम ढवळे या मराठा बांधवाने मराठा आरक्षणासाठी वाई ते पंढरपूर सायकल प्रवास करून विठ्ठलाला साकडे घातले आहे. पेशाने शिक्षक असलेल्या या मराठा बांधवाने जवळपास 2 ते 3 दिवसांचा सायकल प्रवास करून प्रतिदिवस 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास करत ते आज पंढरपुरात येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून श्री विठ्ठलाला साकडे घातले आहे. पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गणिताचे 178 शोध लावले आहेत. त्यामुळे सायकल प्रवास करत येताना दुपारी गावातील विद्यार्थ्यांना व्याख्यान देत ते आले. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी हनुमंत सीताराम ढवळे वाई लोणंद ते पंढरपूर हा 200 किलोमीटरचा प्रवास करून सायकलवर आलेलो आहे. या ठिकाणी माझं एकच विठुरायाला मागणं आहे की माझ्यावर जसा अन्याय झाला तसं माझ्यावर अन्याय झाला, तसा असंख्य माझ्या मराठी बांधवांवर अन्याय झाला आहे. 1998 साली एक मार्काच्या फक्त कमी पडला आणि मी गुणवत्ता यादीतून बाहेर पडलो आणि माझं शिक्षक होण्याचं स्वप्न अधूर राहिलं. ज्या मातेनं जन्म दिला त्या मातेनं एक स्वप्न बघितलं माझ्याकडून की तो एक शिक्षक व्हावा आणि ते मी स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. पण त्या मातेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करून 178 गणिताचे शोध लावले. पण हे फक्त गणिताचे 78 शोध फक्त मराठी समाज बांधव असेल तर सर्व समाजासाठी होते. परंतु मला 1 मार्क कमी पडल्यामुळे आज सर्व समाजाचं नुकसान झालं आहे. जसं समाजाचं नुकसान झालं आहे तसं 1 मार्कामुळे असंख्य माझे बांधव बऱ्याच गोष्टीपासून वंचित राहिले. आज जो मनोज जरांगे पाटलांनी जो लढा सुरू केला आहे त्याला एक माझा खारीचा संघर्ष म्हणून मी वाई ते पंढरपूर हा प्रवास केला आहे. मला आल्यानंतर गणेश महाराजांचंही खूप मोठं या ठिकाणी त्याग समजला. त्यांनीही खूप मोठं उपोषण केलेलं आहे. त्यांच्या उपोषणालाही माझा आमच्या वाईकरांकडून प्रतिसाद मिळेल. आणि आज मी विठुरायाला एवढंच साकडं घालणार आहे की जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझ्या इथून पुढील बांधवावर अन्याय न होता लवकरात लवकर सरकारनं आमचं मागणं करून आमच्या मराठी बांधवांना न्याय देऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावं हीच सदैच्या मैं पांडुरंगाचरणी व्यक्त करतो. आणि पांडुरंगानं आमचं साकडं मान्य करावं आणि सरकारनंही आमच्या तळमळीला जी तळमळ आहे मराठ्यांची ती कुठंतरी थांबवावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में. नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए. जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे. साफ सफाई का विशेष ख्याल. तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग. हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर. हर त्योहार अब होगा खास क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ. इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं,
लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल एफडीआर पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल, नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। कोयता हातात घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरी चालकाला मारहाण करत 2000 रुपये लुटल्याची घटना कल्याण पूर्व चिंचपाडा म्हात्रे नाका परिसरात घडली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। धक्कादायक बाब म्हणजे या दोघांविरोधात आधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। चिंचपाडा गावातील म्हात्रे चौकामध्ये TR पान भंडार हे शॉप असून त्याचे मालक आहेत पवन चौरसिया। 2 दिवसापूर्वी सायंकाळच्या वेळी 4 अल्पवयीन मुलं हत्यारासह आले, दमदाटी केली, धमकी दिली व कोयता दाखवून त्याकडून 2000 रुपये जबरीने खेचून घेऊन गुन्हा केला होता। त्याबाबतची क्लिप व्हायरल झाली होती। तसेच फिर्यादी तात्काळ पोलीस स्टेशनला आला, त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। फुटेज व इतर साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील 4 अनोळखी इसमापैकी 2 इसमांना पोलिसांनी काल संध्याकाळी
ताब्यात घेतलं। सदरचे दोन्हीही आरोपी अल्पवयीन बालक आहेत, त्यावर ताब्यात घेऊन पुढील कारवाई चालू आहे। इतर 2 आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येत आहे। आंबेडकरवादी संघर्ष पार्टीच्या वतीने आज विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा गोंदियापासून पायी चालत तब्बल 12 दिवसानंतर आज विधानसभेवर धडकला। विविध मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष पार्टीकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ही आंबेडकरवादी संघर्ष पार्टी आहे। ह्या पार्टीमध्ये मी मनोरमा डोंगरे विदर्भ अध्यक्षा म्हणून काम करते। ह्या पार्टीमध्ये विधवा महिला, श्रावण बाळ, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, समूह गट, महिला बचत गट आणि केरोसिन राशन दुकानदार यांचे सर्व महिलांचे सगळे उपस्थितीकरण राहतात आणि हे आम्ही दिल्ली, मुंबई, नागपूर अधिवेशन घेतो आणि याच्यामध्ये सर्व मागण्या असतात। यांच्या मागण्या आहेत शौचालय, घरकुल, गॅस कनेक्शन, आबादीचे पट्टे आणि 6,000 रुपये महिना। प्रत्येक महिलांना 6,000 रुपये मिळायला पाहिजे। लाईट बिल 200 युनिटपर्यंत कमी व्हायला पाहिजे आणि विधवा महिलाचे मुलं आहेत त्या मुलांना, सुशिक्षित बेरोजगारांना 6,000 रुपये महिना प्रत्येकी द्यायला पाहिजे असं आमचा आंदोलन सुरू असते। तर कलेक्टर, तहसीलदार, पंचायत समिती इत्यादी ठिकाणी आम्ही मोर्चे घेत असतो आणि सरकारने आमच्या मतानुसार काही न करता हे आंदोलन छेडत असतात। त्यांच्या डिमांड पूर्ण होतात आणि आमच्या डिमांड का नाही पूर्ण होत? आमच्या महिला अशानं कसं करणार? आम्हाला कुठेही चारा नसतो, आम्ही कुठे जाणार? आम्हाला प्रत्येक महिलांना 1,000 रुपये महिना सरकारनं कमीत कमी लागू करावा। जसं दिल्लीप्रमाणे, दिल्लीमध्ये कसं आहे की प्रत्येक महिलांना 1,000 रुपये महिना आहे। जसं मध्य प्रदेश शासन आहे तिथे महिलांना आता लाडली बहिणा म्हणून दिला आहे, तसं महाराष्ट्र सरकारनं आमच्या महिलांना पूर्णपणे त्यांचा अधिकार द्यायला पाहिजे। 1,000 रुपये महिना सुरू ठेवण्यात यावा। महाराष्ट्र सरकारने आमची ही डिमांड घेऊन आम्ही सार्वजनिक लोक इथे आलेलो आहोत आणि आमच्या डिमांड सरकारकडे मांडत आहोत। आमचे सर लोक गेलेले आहेत, आता 5 लोक बोलवलं आहेत यांनी। आता आम्ही दिल्लीला जाणार आहोत, शिष्टमंडळ गेलेलं आहे, आम्ही तिकडे जाणार आहोत आता मोर्चा घेऊन। आता प्रत्यक्षात तुम्हाला आम्ही सांगत आहोत की आमच्या महिला पूर्ण आलेल्या आहेत, काही येणार आहेत। आमचा 200 ते 300चा मोर्चा राहते। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य स्तरावर अधिक चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे। या संदर्भात राज्य शासनाने काही पावलं तातडीने उचलली पाहिजे। दत्तक शाळा योजना समजून सांगण्यामध्ये शिक्षणाधिकारी कमी पडत आहेत। राज्य किंवा केंद्र शासन शाळांना बजेट देण्यामध्ये मर्यादा आलेल्या आहेत, अशी माहिती सत्यजित तांबे यांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यामधल्या सिन्नर येथे इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला 2600 एकर जमीन ही SEZ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2007 साली दिली। अद्यापर्यंत तिथं कुठल्याही पद्धतीचे उद्योगधंदे उभे राहिले नाही आणि म्हणून ती जागा, इंडिया बुल्सची जागा राज्य शासनाने MIDCने परत ताब्यात घ्यावी आणि तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने काही चांगले उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आणावे, ते विशेष करून सिन्नरमध्ये आणावे अशी मागणी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मी केली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे। यासाठी राज्य शासनाने काही पावलं तातडीने उचलणं गरजेचं आहे, कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे सुरू झालेलं आहे, परंतु अद्यापर्यंत आपल्या राज्यात पाहिजे तशी अंमलबजावणी त्याची सुरू झालेली नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये माझी शासनाकडे मागणी आहे की त्यांनी आता जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीकडे दिलं पाहिजे। दत्तक शाळा योजना ही चांगली योजना आहे, परंतु ती समजून सांगण्यामध्ये मला असं वाटतं की शिक्षण अधिकारी जे आहे ते कमी पडलेले आहेत। कारण आज आपण पाहतो की राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो आणि कोणत्याही पक्षाचं सरकार असो, शाळांना पैसे देण्यामध्ये कुठेतरी मर्यादा आलेल्या आहेत। एकूण बजेटच्या जवळजवळ 33% बजेट हे फक्त शिक्षण विभागावर आता खर्च होत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की खाजगी क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या आता CSRच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट करतात, त्यांना शिक्षणाच्या प्रोजेक्टमध्ये जर आपण इन्व्हॉल्व करू शकलो तर एक चांगली योजना होऊ शकते असं मला वाटतं। प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र TV 24।
मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार के ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस। हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की? शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।